रेवाच्या बाबांचा फोन इतक्या रात्री? काय झालं असेल? हॅलो रेवा काका, काय झालं? कशी आहेस तू? काका मी बरी आहे, पण काय झालं? इतक्या रात्री फोन केला? सॉरी बेटा, मी तुला डिस्टर्ब तर नाही ना केला? नाही नाही, असं का म्हणताय? पण इतक्या रात्री फोन केला म्हणून काळजी वाटली. काही काळजी करण्यासारखं नाहीये ना? हो तसंच आहे. का काय झालंय? अगं स्वप्नील गेले काही दिवस गायब आहे. काय? काहीच माहित नाही. खूप चिंता वाटते ग त्याची. हे तुमच्या शिपुरापुरात तर आला नसेल तो? शिपुरापुरात? नाही बेटा, मला खरंच कल्पना नाही. त्याचा कॉन्टॅक्ट पण होत नाहीये सध्या. तो फक्त त्या उर्मीच्या विचारातच गढून गेलेला असतो. काका मला सांगा, किती दिवसांपासून गायब आहे तो? 2-3 दिवस झाले असतील. 2-3 दिवस? अग्नीलाही त्याच दरम्यान फोन आले होते. म्हणजे स्वप्नील खरंच तिला त्रास देतोय? म्हणजे अग्नी जे काही सांगतेय ते खरं आहे? रेवा, अगं काय झालं? तू काहीच का बोलत नाहीयेस? नाही नाही, काही नाही. काका मी चौकशी करते, आणि जर तो खरंच शिपुरापुरात असेल ना तर जास्त वेळ नाही लपून राहू शकत. मी बघते, मला काही माहिती सापडली तर तुम्हाला कळवते लगेच. हा नक्की कळव बेटा. खूप चिंता वाटते ग त्याची. त्या उर्मीच्या नादाला लागून याच्या हातून काही वेडेपणा झाला नाही म्हणजे मिळवलं. तुम्ही नका काळजी करू, मी कळवते तुम्हाला. देवा, सकाळी सकाळी वाचन? काय रोमिलाबाई, काय वाचत बसलात? आज किचन मध्ये काम नाहीये का? सॉरी मेघदत्त, पण माझा जन्म रांधाकाडा सृष्टीवाडा यासाठी झालेला नाहीये. तुला रांधावाडा उष्टी काढा असं म्हणायचंय का? हा तेच तेच. पण सांगण्याचं तात्पर्य हे की मी किचन मध्ये काम करणार नाही. रेवा ते करते. अगं पण मग तिची मदत कर ना. प्लीज रे, मला आता फक्त हे नॉवेल पूर्ण करायचं. असं काय आहे ग त्या नॉवेल मध्ये की तुला सगळं सोडून ते पूर्ण करण्याची इतकी घाई झाली आहे? जाम इंटरेस्टिंग आहे माहितीये. काल रात्री उशिरापर्यंत मी हेच वाचत होते. हा, असं काय त्यात? या नॉवेल मध्ये हिरोईनची आपल्या एका जुन्या मित्राबरोबर गाठ पडते, आणि आपल्या एका मैत्रिणीचा काटा काढण्यासाठी ती आपल्या मित्राचा वापर करते, आणि एक लेडी डिटेक्टिव्ह हे सगळं शोधून काढते, अशी स्टोरी. वाचनासाठी सुद्धा तुला अशाच गोष्टी आवडतात? मेघदत्त, तुला काय म्हणायचंय? मी गुन्हेगारी विचारांची आहे आणि म्हणून हे नॉवेल वाचते. हॅलो हॅलो हॅलो. हॅलो हॅलो. फोन का लागत नाहीये? ही रेवा कुणाशी बोलत होती? कुणा संबंधी बोलत होती? फोन कुणाला ट्राय करत होती? काहीतरी गडबड तर नाहीये ना? रेवाच्या मनात नक्की काहीतरी सुरू आहे असा मला डाऊट येतो. पण इतकं तर नक्की आहे की आता मला रेवावर लक्ष ठेवावंच लागेल. फोन का लागत नाहीये याचा? हा जर खरंच शिपुरापुरात आलाय तर कुठे आहे हा? कसा शोध घेऊ याचा? रेवाक्का, रेवाक्का, काय झालं जी? चिंतेत दिसता जी. नाही नाही,
काही नाही. जी, थोडं अस्वस्थ वाटतंय का? चहा सांगू का तुम्हाला? गुंडप्पा दादा, मला सांगा, शिपुरापुरात बाहेरून येणारे लोक कुठे राहतात हो? शिपुरापुरात ते येणारे बाहेरून आलेले लोक बघा, ते त्यांच्या नातलगांच्या घरी राहतील जी. नाही, पण नातेवाईक नसतीलच एखाद्याचे, तर तो कुठे राहील? अहो पण तो मग इथं येईल कशाला जी? इथं काय बघायचंय? भैरवाचं मंदिर. भैरवाचं मंदिर खूप प्रसिद्ध आहे ना आपल्या गावातलं. होय जी. मग मी आले इथे ते मंदिर बघायला, आणि माझे कोणीच नातेवाईक नाहीयेत. मग मी कुठे राहायचं? राहायचं कशाला जी? भैरवाचं दर्शन घ्यायचं, गाडी पकडायची, निघून जायचं जी. अहो तसं नाही, पण एखाद्या माणसाला राहायचंच असेल त्या दिवशी, तर तो कुठे राहील? तर बघा, ते तालुक्याच्या बाहेर बरीच हॉटेल आहेत जी. आणि शिपुरापुरात? शिपुरापुरात बघा, हा शिपुरापुरात तसं काहीच नाही जी. हा रे वा का, 2 महिन्यापूर्वी बघा ते शिपुरापुरात एक हॉटेल सुरू झालंय जी. हो. हा, ते सांगायचं राहून गेलं, ते आता आठवलं म्हणून. बरं, नाव काय हॉटेलचं? ते हॉटेलचं नाव बघा, ते शिपुरापुरात ते डाव्या बाजूला ते, हा हॉटेल शिपुरापूर, तेच नाव आहे जी. अक्का, कुणी राहायला आलंय का जी तिथं? नाही नाही. मग कुणी येणार आहे का? हा, कोण येणार? मी सहजच विचारलं जी. ते चहाचं बघतो मी. हो. हा, आता कदाचित स्वप्नीलचा पत्ता लागेल. जर खरंच तो शिपुरापुरात आहे, तर त्याला शोधणं आता मला कठीण जाणार नाही. हॉटेल शिपुरापूर. शिपुरापूर हॉटेल, तिथे रेवाचं कोण आहे? आणि जर कोणी आहे तर ती घरच्यांना सांगत का नाहीये? माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकते. काहीतरी गडबड आहे, आणि आता मला थोडी डिटेक्टिव्ह गिरी करावीच लागेल. अरे दिनेश, पंप चालू केलास का? एक्सक्यूज मी, मला स्वप्नील देशमुखांना भेटायचंय. रूम नंबर मॅम? नाही, ऍक्च्युली मला माहित नाहीये. तुम्ही रेजिस्टर मध्ये बघा ना तुमच्या. 1 मिनिट. नाही मॅम, या नावाचं कुणी नाहीये इथे. एकदा प्लीज चेक करा ना. मी 3 दिवसाचे कस्टमर चेक केले. स्वप्नील इथे नाही, असं कसं होईल? हो, पण तसंही तो आपल्या नावाने थोडीच राहणार आहे इथे. काहीतरी वेगळं नाव घेतलं असणार त्याने नक्कीच. मला रजिस्टर दाखवा जरा. सॉरी मॅम, आम्हाला असं अलाउड नाहीये रजिस्टर दाखवणं. मला असं वाटतं तुम्ही मला अजून ओळखलेलं दिसत नाहीये. मी रेवा सरनोबत, शिपुरापुराची जहागीरदारी. रजिस्टर दाखवताय ना? हो मॅम, यात तर नाहीये. तुम्ही हे रजिस्टर चेक करा. थँक्यू. समीर महाजन कधी आलेत राहायला? 2 दिवस होऊन गेलेत मॅम. स्वप्नील आला असता तर त्यालाही 2 दिवसच झाले असते. म्हणजे समीर महाजनच स्वप्नील आहे. मला त्याला भेटावंच लागेल, त्याशिवाय नाही कळणार. मला रूम नंबर सांगा ना त्यांचा. 202 मॅम. ओके, थँक्यू. वेलकम मॅम.
इतकी हुज्जत घालून रेवा इथे कुणाला भेटायला आली आहे? शोधून काढायलाच हवं. या नॉव्हेल मधल्या डिटेक्टिव्हलाही उत्तरं शोधण्यासाठी खूप कसरती कराव्या लागल्या आहेत. मीही त्या करणार. वेळ पडली तर मी कोण आहे हे विसरून या रहस्याचा माग घेणार. पण मी हे रहस्य शोधून काढणारच. सापडली रेवा. म्हणजे देव माझ्या बरोबर आहे. ते म्हणतात ना, देव मानी त्याला कोण तारी. काहीतरी चुकतंय माझं, पण जाऊ देत. ते महत्वाचं नाहीये. महत्वाची आहे रेवा. रेवा या रूम मध्ये गेलीये का? किती लपशील रेवा. आता तर मी तुला पकडणार. रंगे हात पकडणार. बघच तू आता. चल. रेवा गेली कुठे? अशी अचानक कशी गायब झाली? या रूम मध्ये तर कोणीच दिसत नाहीये. कोण? रूम सर्व्हिस? नाही. नाही? मग आत कशी घुसलीस ग? तू चोर तर नाहीस ना? गॉड, हिने आरडाओरडा केला तर मी पकडली जाईन. सगळ्यांना कळेल. सारी डिटेक्टिव्हगिरी पाण्यात. यातून मार्ग काढायला हवा. चोर चोर नाही. थांबा थांबा. मी रूम सर्व्हिस वालीच आहे. ते मगाशी मी चुकून बोलले की मी नाहीये. हे बघ, त्या कोपऱ्यात माझ्या महागड्या सँडल ठेवलेल्या आहेत. त्या व्यवस्थित सगळ्या साफ करून ठेव. काय? मी असली कामं करायला आली नाहीये इकडे. रूम सर्व्हिस वाली आहेस ना तू? मालकांनी कसं बोलायचं ते शिकवलं नाही वाटतं तुला? करू? कंप्लेंट करू? नाही नाही, थांबा. करते हा मी काम. आणि हे बघ, माझे डोळे बंद आहेत म्हणून पळून जाऊ नकोस. कान उघडे आहेत माझे. तुझी चावल आहे ना, एक क्षण जरी थांबलं ना तर आरडाओरडा करेल मी. चल लाग कामाला. मला माहिती होतं तू नक्की येशील. वेलकम अवनी. कोण आहात तुम्ही आणि इथे काय करताय? हे मी तुला विचारायला हवं. आणि काय रे, धमक्या देताना ओळख नाही ना लागत? मग आत्ता का लागते? विसरलास तू मुंबईला केलेला फोन? मी मिसेस रेवा अनय सरनोबत. कोण रेवा सरनोबत? मी नाही ओळखत कोणाला. कोण हवंय तुम्हाला? मी तुलाच भेटायला आलीये. स्वप्नील, ही सगळी नाटकं बंद कर आता. आणि तुला काय वाटलं रे, तू इथे येऊन राहशील आणि मला कळणार नाही? मी कुठलीही नाटकं करत नाहीये. मी स्वप्नील नाहीये. मी समीर आहे. समीर. वा, खूप हुशार आहेस रे तू. शर्ट बदलल्यासारखी अगदी पटापट नावं सुद्धा बदलतोस. पण मी तुला सांगितलं ना, तू मुंबई सोडून इथे येशील, नाव बदलून राहशील, तरीही मला कळणार नाही असं वाटलं तुला? तुझा खेळ आता संपलाय स्वप्नील. हे बघा, तुम्ही कोण आहात याच्याशी मला काही घेणं देणं नाही. तुम्ही समजताय तो स्वप्नील मी नाहीये नक्की. तेव्हा ताबडतोब इथून निघा, नाहीतर मला सिक्युरिटीला बोलावं लागेल. का? बायकांशी बोलताना सिक्युरिटीची गरज लागते तुला? समोरासमोर बोलायची हिंमत नाहीये?
बोल ना. का अवनीला त्रास देतोयस रे तू? काय बिघडवलंय तिने तुझं? का छळतोयस तिला इतकं? अरे हो, आता म्हणशील कोण अवनी? मी नाही ओळखत, हो ना? कोण अवनी? मी कुठल्याही अवनीला ओळखत नाही. वा, काय लाजवाब अभिनय करतोस. कसं जमतं रे तुला? पण तुला विसरायची सवय आहे का? कारण मी इथे आले तेव्हा वेलकम अवनी असं म्हणून तूच माझं स्वागत केलं होतंस ना? हो, मीच स्वप्नील आहे. काय करणार आहेस तू? हा, डोकं भडकवायचं नाही माझं. ताबडतोब निघायचं इथून. मान्य आहे ना तुला? तूच स्वप्नील आहेस ते? मग ते हल्ले कोणाला जाऊन सांगणार आहेस? आणि विश्वास कोण ठेवेल तुझ्यावर? पुरावा काय आहे तुझ्याकडे? ए, खूप बोललास ना तू. मी जर इथपर्यंत येऊ शकते तर मी आणखी काय काय करू शकते याची कल्पना नाहीये तुला. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, अग्नीच्या केसाला जरी धक्का लागला ना तर माझ्यासारखी वाईट कोणीच नसेल. आणि हो, हे सगळं आम्ही विसरायला तयार आहोत, पण त्यासाठी ही सगळी नाटकं बंद करायची आणि ताबडतोब शिपुरापूर सोडून चालतं व्हायचं. कळलं? खूप बोललीस तू. तुझ्या पोकळ धमक्या मी ऐकून घेतल्या, कारण मला माहितीये मी स्वप्नील नाही. आणि तू हे कधीच सिद्ध करू शकणार नाहीस की मी स्वप्नील आहे. मी हा स्वप्नील या शिपुरापुरात आहे. आणि हो, ते हल्ले मी चावणीवर केले होते. जा, काय करायचं ते कर. इथे थांबून तुला काहीही मिळणार नाही. हा, बाहेर पडून अवनीसाठी, उर्मीसाठी काहीतरी करू तरी शकशील. नाही घेतून. स्वप्नील, मूर्ख समजलास का मला? मलाच काय, पण आता सगळ्यांना समजणार आहे की तूच स्वप्नील आहेस. तुझं सगळं बोलणं मी रेकॉर्ड केलंय, तुझा कबुली जबाबही. आता कसं नाकारशील? इथे नाव बदलून राहणं सोपं आहे रे, पण आता कसं पटवून देशील की तू दुसराच कोणी आहेस? बिचारी अवनी खरं बोलत होती. किती त्रास सहन केला तिने तुझा. पण आता हे सगळं अनयसमोर ठेवीन मी. अवनीच्या मागचा तुझा जाच बंद करीन आणि माझ्यावरच्या संशयालाही पूर्णविराम देईन. अवनी आमच्याशी वाईट वागलीये, पण कोणीतरी तिला मुद्दामून त्रास देत असेल तर मात्र मी गप्प बसणार नाही.